नागपुर में केंद्र सरकार की नीतियों के विरोध में शहर जिला कांग्रेस कमेटी ने राज्य भवन परिसर के बाहर जोरदार प्रदर्शन किया। इस प्रदर्शन लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी की गिरफ्तारी और आंदोलन के दौरान युवकों पर कथित लाठीचार्ज के विरोध में आयोजित किया गया। इस दौरान बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे, जिन्होंने केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शन के दौरान कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि राहुल गांधी के खिलाफ की गई कार्रवाई लोकतांत्रिक मूल्यों और संविधान की भावनाओं के विपरीत है। उन्होंने कहा है कि विपक्ष की आवाज दबाने के लिए केंद्र सरकार दमकारी नीति अपना रही है। कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन करते हुए अपनी नाराजगी जाहिर की। अश्विन भाऊ, हातात बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करता, काय पार्श्वभूमी आहे? आपण पाहिलं असणार की हा देश आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या मार्गावर चालणारा देश होता। पण हे जे सरकार आहे, हुकुमशाहीची सरकार आहे, हे लोक संविधान न मानणारी सरकार आहे। आपण पाहिलं असणार की 2 दिवसा अगोदर जे मुलांवर मारण्याचं काम या लोकांनी केलं आणि काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जी अटक केली व त्यांच्यावर जे मारहाण केली, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि हा आंदोलन सतत सुरू राहणार। आणि जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही आणि त्यासोबतच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तुम्हाला ताब्यात घेतलं जाऊ शकतं। मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है। पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक, आम्ही घाबरणारे लोक नाही। की विद्यार्थी जंतर मंतरवर असताना साधी चर्चा करण्याचं सौजन्य या सत्तांत झालेल्या भाजप सरकारने दाखवलेलं नाही आणि म्हणून संसदेच्या पहिल्या दिवशी युवांनी संसदेकडे आपले प्रश्न विचारण्यासाठी, उत्तर मागण्यासाठी, जबाब मागण्यासाठी मार्च सुरू केला। परंतु त्यांच्यावर ज्याप्रमाणे अन्याय करण्यात आला, मुलींना असॉल्ट करण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगणावर लाठी मारण्यात आली, युवांना विनाकारण त्यांना मरेतोर मारण्यात आलं आणि अशा प्रकारे इंग्रजांपेक्षा देखील, जनरल डायर पेक्षा देखील हे जे बदतर सरकार आहे, त्या सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक काँग्रेसचा एक शिपाई आज खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेला आहे।